सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे। तसेच मागील 10 वर्षाच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे। त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या अडीअडचणी नाही सोडवल्या तर माझे कान पकडा, अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले। सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्या बोलत होत्या। प्रणिती यांनी आज मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाची वाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटफळ, आष्टी, खंडाळी, पापरी, येवती, कोन्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावाला भेटी दिल्या। या भेटी दरम्यान प्रणिती यांनी महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न या मुद्द्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली। यावेळी सीमा पाटील, अशोक भोसले, सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख मॅडम, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। आता धान्य पण मिळत नाही, रॉकेट पण बंद केलं, तुम्हाला जीएसटीच्या मारा आहे, पीक विम्याचे पैसे पण अजून कोणाला मिळाले नाही। पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ निधी पण अजून मिळाली नाही। पीक विम्याची नावं येतात पण मंजुरी त्या ठिकाणी मिळत नाही। शेतीला दर नाही, दुधाला दर नाही, कांद्याची निर्यात बंद केली। त्या मार्केट कमिटीमध्ये यायला कांदा सडक पडला, चारा बंदी केली जिल्ह्यामध्ये। छावण्यांची मागची बिलं अजून दिली नाही आणि म्हणतात नवीन छावण्याला, म्हणजे काय केलं